अनुदिन अनुतापे तापलो रामराया, परमदिन दयाळा नीरसी मोहमाया, अचपळ मन माझे नावरे आवरिता, तुझ विणशीण होतो धावरे धाव आता. मंडळी, आपल्या सर्वांनाच रामदासांनी रचलेली ही करुणाष्टके नक्कीच माहीत असतील, पण ही नेमकी कोणत्या वृत्तात आहेत बरं, तेच आपण शिकणार आहोत. तर मंडळी, ऋतू आहे म्हणताचा या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आज आपला अक्षर गडवृत्ताचा भाग, या भागामध्ये आपण आज जे वृत्त शिकणार आहोत ते वृत्त आहे ज्यात रामदासांची करुणाष्टके आहेत. ते वृत्त म्हणजे मालिनी. मंडळींनो, रामदासांचं जे भौतिक साहित्य आहे किंवा त्यांचे जे मनाचे श्लोक ते अगदी जगप्रसिद्ध आहेत. तर ते त्यांनी रचले होते भुजंगप्रयात या वृत्तामध्ये. परंतु रामदास खरे हाडाचे कवी होते आणि त्यांनी जी करुणाष्टके रचली आहेत ती सुद्धा खूप अगदी सुंदर आणि श्रवणीय आणि नादमय झालेली आहेत. ती या वृत्तामुळे, आणि ते वृत्त आहे मालिनी. तर मंडळी, आता आपण याचं नेहमीप्रमाणे लक्षण पाहून घेऊ. हे वृत्त आहे अक्षरगड वृत्त, नाव आहे मालिनी. मंडळी, आतापर्यंत आपण जी अक्षरगड वृत्त शिकलो त्यामध्ये बघा एकच अक्षर किंवा एकच गण आहे, तो त्याचं आवर्तन पाहिलं आपण. म्हणजे उदाहरणार्थ जर आपण भुजंगप्रयात पाहिलं तर काय होतं, य य य य, बरोबर आहे. त्यानंतर आपण भुजंगी पाहिलं होतं, बरोबर ना, यमाचा 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 यमा. किंवा आपण सुमंदारमाला पाहिलं होतं, त्यामध्ये सुद्धा एकच जो गण आहे तो परत परत येत होता. किंवा अगदी आपण शेवटचं जे वृत्त पाहिलं मंदारमाला, त्यासोबत मी पाहिलं असेल त त त त त त त ग. पण आता आपलं काय झालं आहे, थोडंसं आता आपण पुढे गेलो आहोत. त्यामुळे आता जे आपण वृत्त बघत आहोत ते वृत्त आज बघणार आहोत ते आहे मालिनी. अतिशय लयबद्ध रचना असणारं, अतिशय लय सगळ्यांच्या लक्षात राहावी अशा पद्धतीने त्याची गुंफण केलेली आहे या वृत्ताची. आणि म्हणून याचे गण आहेत न न म य य. म्हणजे आपलं यमाता राज भानसलगा. आता त्या कोष्टकाची किंवा त्या सूत्राची तुम्हाला आता पुन्हा एकदा कदाचित गरज भासू शकते. आता आठवा बघू, यमाता राज भानसलगा. आता यात काय आपल्याला बघायचं आहे, यमाता राज भानसल न सल न सल, नंतर काय आहे मग यमाता राज भान यमा ता मा तारा, जे नसल नसल मातारा. आता ते य तर तुम्हाला माहिती आहे, यमाचा यमाता यमाता, हे तर तुम्हाला माहितीच आहे, बरोबर की नाही. हां, म्हणजे आता पण ह्याचं जर या गणाची आपल्याला फोड करायची असेल किंवा आपल्याला जर त्या ताल आणायचं असेल तर आपण कसं म्हणणार, नसल नसल मानावा यमाता यमाता, नसल नसल मानावा यमाता यमाता. म्हणजे आता आपल्याला या काय म्हणूया आपण, हे गण गुणगुणताना आपल्याला एखादी कविता काव्य रचणं सोपं जाणार आहे. तर मंडळी, हे गण आहेत, अक्षरसंख्या आहे 5 त्रिक 15. म्हणजे यामध्ये शेवटी काही एक ल किंवा ग असं काही उरत नाही आहे, बरोबर की नाही. तर आणि याचं यती आहे 8व्या अक्षरावर. आता हे अक्षरगड वृत्त आहे. तुमच्या आता लक्षात आलं असेल आत्तापर्यंत अक्षरगड वृत्त असेल तेव्हा यतीचा विचार करताना अक्षर संख्या किंवा अक्षराचा क्रम किंवा अक्षराचं ते स्थान लक्षात घ्यायचं असतं. आणि जेव्हा मात्रा वृत्तामध्ये असेल तेव्हा कितव्या मात्रेवर ते लक्षात घ्यायचं असतं. असो, तर यती आहे इथे 8व्या मात्रेवर. आता आपण नेहमीप्रमाणे जी आपली पद्धत आहे त्याप्रमाणे आपण काय करूया, त्याची फोड करून घेऊया. 3-3 अक्षरांचा एक गट आपण करतो तसं आपण केलं आहे. अनुदी न अनु तापे ता पलोरा मराया. अनुदी लघु 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 म्हणून झालं न, न अनु लघु 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 म्हणून झाला न नसल म्हणून. तापे ता अनुतापे, हा तापे ता गुरु 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 म्हणून झाला म. पलोरा तुम्हाला माहिती आहे यमाता म्हणजे लघु गुरु गुरु झाला य. मराया लघु गुरु गुरु म्हणजे काय झालं न न म य य. पुढच्या ओळीचं पण पाहूया आपण.
परम दीनदयाळा निरसी मोहमाया. परम लघु 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 न, दीन द लघु 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 न, याळानी गुरु 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 म, रसीमो रसीमो लघु गुरु गुरु म्हणजे य, आणि ह माया लघु गुरु गुरु म्हणजे य. काय मंडळी, सोपं वाटतंय की नाही? नक्कीच वाटेल. थोडंसं आता आपण काय करूया, थोडंसं आपलं पुढे पुढे जायचं आहे, त्यामुळे थोडीशी काठिण्य पातळी वाढवायला हरकत नाही आहे. बरं, हे काही कठीण नाहीच आहे. हां, फक्त थोडंसं लक्षात ठेवायला लागेल. हां, एवढं तुम्हाला करावं लागेल की त्याचे गण कोणते आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. त्याचे गण काय आहेत? न, न, म, य, य. आणि एकदा तुमच्या ताल जर डोक्यात बसला तर आपोआप तुम्ही वृत्तात कविता सहज लिहू शकाल. मंडळी, मी माझी स्वरचित कविता आहे वणवा नावाची, याच वृत्तातली ती आपल्यासमोर आता सादर करतो. मंडळी, वणवा ही कविता जी आहे ती खरं तर पशुपक्ष्यांचं वणव्यामुळे जी काही पशुपक्ष्यांची अवस्था होते किंवा त्यांना काय वाटत असेल अशा भावना व्यक्त करताना मी खरं तर हा संदेश मानवासाठी सुद्धा दिला आहे. कसा तो आपण या कवितेतून ऐकावा. वन 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 जाळी तोच हा वान सेवा, अनल अनिल संगे जो असे वात किंवा. अनल म्हणजे अग्नी आणि अनिल म्हणजे वारा. वात म्हणजे वारा हे आपल्याला माहितीच आहे. द्विज पशुगण सारे धावती सैर भैरा, मरणच वणवा रूपे दिसे भास गात्रा. द्विज म्हणजे पक्षी आणि पशु म्हणजे प्राणी. नभवर वर जाई धूर लोटे वरिका, शुभ अशुभ घडेही येतसे एक शंका. डळमळ मन काया पांगती सर्व थारे, परवशनित माया सांगती सर्व थोरे. कल 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 रव होतो की भुकारी चुकारी, सरमिसळच आकांती दिसे वेळ भारी. सरपण सम अग्नी पेट घेई धसासा, रड रड कर कोणी स्तब्ध मात्रे उसासा. नवरविकर आणि ही नवी जागृती ही, नवबळ मन धारिष्ट्ये नवी आसवाही. नच मन धर चिंता हीच ना खेद खाशी, नव घर नव आवासी न राहू उपाशी. सुख नव चार्यासी न मागू तुपाशी. मंडळी, प्राण्यांवर एवढं मोठं संकट आलेलं आहे. कदाचित त्यातले काही पशु पक्षी नुकतेच जन्मले असतील, काही नुकतेच वयात आलेले असतील, त्यांनी कधी असे प्रसंग पाहिले सुद्धा नसतील. पण थोरा मोठ्यांनी काही सांगितलं होतं त्यावर त्यांना आकलन होतं आहे. पण एवढं सगळं होऊन सुद्धा ते डगमगले नाहीत आणि शून्यातून पुन्हा उभं राहण्याची त्यांनी तयारी दर्शवली. तर हे मर्त्य मानवा, तुझ्याकरता काय रे अशक्य आहे हे सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे. आपल्याला आजचा हा आपला भाग नक्कीच आवडला असेल. आजचं वृत्त तुम्हाला नक्कीच कळलं असेल आणि आपली ही कविता सुद्धा तुम्हाला आवडली असेलच. तर याविषयी तुम्हाला काही सांगायचं असेल तर कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि आपल्या या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर बटन दाबायला मुळीच विसरू नका. आणि नेहमीप्रमाणे आपल्या या चॅनलवर भरभरून प्रेम करत राहा. धन्यवाद.